जय शिवराय शेतकरी बंधूंनो, सध्याच्या घडीला अद्रक पीक उत्पादक शेतकऱ्यांना पानाशे त्या ठिकाणी लालसर पिवळसर होऊन कट होत आहे। अशा प्रकारे एका पानाला पिवळसरपणा येतो आहे। खूप काही शेतकऱ्यांना असं वाटतं की ही मायक्रोन्यूटनची डिफिशियन्सी आहे किंवा खूप काही ठिकाणी असे कंद बारीक राहून त्या ठिकाणी स्टमची वाढ होत नाही। तर शेतकऱ्यांना वाटतं की या ठिकाणी आपल्याला सड वगैरे लागली आहे, कारण की असेच आपल्याकडे तळेकर भाऊ आले होते। यांना असं वाटलं की आपल्या प्लॉटला सड लागली आणि त्यासाठी त्यांनी सडची ट्रीटमेंट घ्यायला आले। पण खूप काही शेतकऱ्यांचे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे फोटो आले, त्यात खूप काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवले आणि आपण अगोदरच खूप काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पतंग आणि माशी अट्रॅक्ट करणारे ट्रॅप दिले होते, जे पाटील बायोटेकचे मत्स्यकारी नावाने येतात। तर शेतकरी बंधूंनो, ही समस्या एक ज्या पतंग असतात किंवा माशी असतात तर त्या पानाच्या या बाजूला म्हणजे पानाचा ज्या ठिकाणी स्टमच्या बाजूला पान निघतं त्या ठिकाणी डंक करून त्या ठिकाणी अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर त्यामधून आळी बाहेर पडते आणि ती आळी त्या झाडाच्या शूटमध्ये त्या ठिकाणी आळीमधून पूर्ण भाग खाऊन घेते आणि त्या ठिकाणी तो शूट खराब होऊन जातो। त्याच प्रकारे या ठिकाणी आपण या अद्रकीमध्ये पाहू शकतो शेतकरी बंधूंनो, कारण की आपल्याकडे खूप काही तसे फोटोसुद्धा आपण टाकणार आहे। इकडे आणा मोबाईलजवळ। या ठिकाणी आता हे पान आपल्याला खराब झालेलं आहे आणि आपण हा जर स्टंप बघितला तर या ठिकाणी यो खराब झालेला आहे शेतकरी बंधूंनो। मध्ये यो पूर्ण हे बघा या ठिकाणी पूर्ण डॅमेज झालेला आहे। थोडं जवळ करा आणखीन। या ठिकाणी अशा प्रकारे इथं तो खराब होऊन जातो आहे। खूप काही शेतकऱ्यांनी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा हे स्टंपसुद्धा या ठिकाणी शूट बोररमुळे या ठिकाणी खराब झालेलं आहे। आळी अत्यंत बारीक असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ती दिसत नाही, पण मधून त्या ठिकाणी स्टंप पूर्ण खाऊन घेतल्यामुळं त्यामुळं शूट त्या ठिकाणी वर निघत नाही आणि जागीच त्या ठिकाणी खराब व्हायला सुरुवात होते। तर त्यासाठी शेतकरी बंधूंनो, याला आपण उपाययोजना करायला काय पाहिजेत, तर यासाठी आपल्याला ज्या माशी असतात, पतंग असतात, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शेतामध्ये ट्रॅप लावायला पाहिजेत, जेणेकरून ट्रॅपच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी माशी कंट्रोल करता येईल। त्यानंतर फवारणीमध्ये शेतकरी बंधूंनो, यासाठी आपल्याला एकतर किनॉल फॉस घ्यायचं किंवा मिओथ्रिन नावाचं सुमोटोमोचं औषध येतं ते घ्यायचं आणि शूट बोररसाठी त्यामध्ये जे क्लोरोएंट्रानिलिप्रोल नावाचा घटक असतो किंवा कोराझन नावाचं जे औषध आहे, तर त्या औषधीची त्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घ्या, जेणेकरून आपल्याला आळी पण आणि पतंग पण त्या ठिकाणी कवर करता येईल। आणि शेतामधील एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या हिशोबानं ट्रॅप जर लावले तर आपल्याला एकरी 10 ते 15 जर ट्रॅप लावले तर जे काय माशी त्या ठिकाणी डंक करते तर ती डंक करणारी माशी त्या ट्रॅपमध्ये अडकेल आणि आपल्याला एकात्मिक कीड पद्धतीनं त्या माशीचं नियंत्रण करता येईल। तर शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या शेतामध्ये असा प्रादुर्भाव असेल तर नक्कीच त्यासाठी मिओथ्रिन किंवा किनॉल फॉस दोन्हीतून एक औषध घ्या। सोबत कोणत्याही कंपनीचं तुम्ही कोराझन कंटेन असलेलं त्या ठिकाणी कोराझन घ्या आणि फवारणी करा। थँक्यू। जय शिव।